बसा तुम्ही तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ज्या प्रकारे सरकारचा अन्याय चाललेला आहे, या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा समाजाचे प्रश्न असतील, मागासवर्गीयांचे प्रश्न असतील, विम्याचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, एमपीएससीचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांवर या सरकारमध्ये आवाज उठवला तर अध्यक्ष महोदय मोठ्या आरोपाखाली आमदारांना सस्पेंड केलं जात आहे, जे घडलंच नाही अशा गोष्टी सांगून साधारणपणे खुर्चीवरनं खोटं बोलून या ठिकाणी आमदारांना सस्पेंड केलं जात आहे। आणि म्हणून आज या विधानसभेमध्ये मी या सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव या ठिकाणी ठेवतोय। हा जो प्रस्ताव आहे, हा जो प्रस्ताव या ठिकाणी मी मांडतोय, या सरकारच्या विरोधात मी आपल्याला विनंती करतो की आपण या प्रस्तावावर चर्चा सुरू करावी आणि ज्या प्रकारे या सरकारचा कारभार चाललाय त्या संदर्भात अनेक सदस्यांना अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपलं म्हणणं मांडायचं आहे। या जुलमी सरकारच्या विरोधात, या वसुली आणि भ्रष्टाचारांच्या विरोधात पर्दाफाश करायचा आहे। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण ज्या सदस्यांनी आपल्याकडे नावं दिली आहेत आमच्या वतीनं, त्या सदस्यांना या ठिकाणी या प्रस्तावावर आपलं मत मांडण्याकरता संधी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो। आजच्या हा प्रसंगी प्रस्ताव मांडण्याची विषय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या विषयाच्या बाबतीत चर्चा केली आहे आणि आमचे विखे पाटील साहेब या चर्चेमध्ये भाग घेतले। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभेचे आपले सन्माननीय विरोधी पक्ष नेते, राज्याचे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो या ठिकाणी प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याकरता मी उभा. अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं ऐकेपर्यंत कृपया आम्हाला मध्ये थांबू नका एवढी आपल्याला विनंती आहे. बेल मारू नका आमची आपल्याला विनंती. 10 मिनिटं देतो, फक्त 10 मिनिटं. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने सदस्यांच्या निलंबनाचा घाट या सरकारने घातला, अतिशय नियमबाह्य आणि बेकायदेशीर कृती, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आमदारांच्या निलंबनाच्या माध्यमातून सरकारने केलेलं आहे. प्रथमतः मी या सरकारचा तीव्र शब्दामध्ये जाहीरपणे निषेध करतो. कालच्या घटनेच्या वेळी आम्ही सर्वच होतो. नसलेल्या गोष्टी तालिका अध्यक्षांनी सांगायला सुरुवात केली. खोटं बोल पण रेटून बोल, अशा पद्धतीने त्यांनी सभागृहाची आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे अशा घोटाळ्या तालिका अध्यक्षाचा सुद्धा मी जाहीरपणे या ठिकाणी धिक्कार करतो, त्यांनी निषेध करतो. अध्यक्ष महोदय, आम्ही वारंवार सरकारकडे कामकाज सल्लागार समितीच्या वेळी सुद्धा 2 आठवड्याचं 3 आठवड्याचं अधिवेशन घ्या अशी आम्ही सातत्याने मागणी करतो. हे 7वं अधिवेशन आहे अध्यक्ष महोदय. कोविडच्या नावाखाली सरकार चर्चेतून पळ काढत आहे. जनतेच्या प्रश्नाचं त्यांना कुठलं घेणं देणं नाही. फक्त लोकशाहीच्या मंदिरामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांची मुस्कटदाबी करण्याचं मात्र सर्रासपणे सरकारकडून काम सुरू आहे. हे सार्वभौम सभागृह यामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या समाज घटकांच्या प्रश्नांची चर्चा करण्याची आवश्यकता. शेतकरी वाढीवर त्याला कुठल्या प्रकारची मदत सरकारकडून होत नाही. खरीपाच्या पेरणीमध्ये बियाणे फसवून काळ्या बाजाराने बियाण्याची त्या ठिकाणी विक्री, पीक विम्याच्या बाबतीमध्ये विमा कंपन्याकडून सर्व शेतकऱ्यांची लूट होते. कुणी दखल घ्यायला तयार नाही अध्यक्ष महोदय. शेतीमालाच्या विक्रीची व्यवस्था नाही, मार्केट कमांडा बंद करून टाकले. कवडीवर किमतीनं अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला आपल्या वर्षामध्ये शेतीमाल विकावा लागला. त्यांना कुठल्या प्रकारची मदत सरकारकडून होताना दिसत नाही. अध्यक्ष महोदय, प्रश्न मांडायचे कुठं? या सार्वभौम सभागृहामध्ये मांडायचे नाही तर कुठं मांडायचे अध्यक्ष महोदय? आरक्षणाचा मुद्दा इतका गंभीर होत चालला अध्यक्ष महोदय. मराठा आरक्षण सरकारच्या नाकारदेपणामुळे गेलं. तारखा मागून तारखा मागत बसले. सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये बाजू मांडण्यावर सरकार कमी पडलं आणि आता एकाच पॅचने सरकारच्या मंत्र्यांची झालेली आहे. आपली निष्क्रियता लपवण्याकरता आपली निष्क्रियता लपवण्यासाठी या राज्याच्या मंत्र्यांमध्ये एकच दहशत झालेली आहे.
उलटा पाहिजे रे हे उलटा नाही केंद्राकडे बोट दाखवायचं आणि आपली संपूर्ण आपलं अपयश केंद्रावर टीका करत असताना ते अपयश लपवायचं हा एक तो धंदा या ठिकाणी सुरू आहे. अध्यक्ष महोदय, मी सांगितल्याप्रमाणे शेतकरी वर्गाला आरक्षण नाकारल्यामुळे आमच्या मराठा समाजाचा ओबीसी समाजाचा घटक अस्वस्थ सरकारकडून त्यांना कुठल्या प्रकारच्या अपेक्षा राहिल्या नाही. कोविड सारख्या या महामारीमध्ये लाखो आमच्या तरुणांचा रोजगार गेला. अनेक व्यवस्थापक उद्योग असेल, व्यापार असेल, उद्ध्वस्त झाल्या. सरकारकडे अशा सगळ्या आमच्या घटकांना कुठल्या प्रकारचा आधार देणं, मदत करणं, अशा कुठल्या प्रकारची उपाययोजना अध्यक्ष मोदी सरकारकडून होतात दिसत. आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा आज वेगवेगळे सरकार विचारत येत असतं. कालही सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय अतिशय घोटाळेपणाने सरकारचं अपयश लपवण्याचा केविलवाणी प्रयत्न, दुर्दैवी प्रयत्न राज्याचे मंत्री करताना दिसत होते. अध्यक्ष महोदय, तर म्हणजे अशा मंत्र्यांचा सुद्धा अध्यक्ष महोदय आम्ही तीव्र शब्दामध्ये त्यांचा सुद्धा जाहीरपणे दिसत आणि मग आपलं कार्यक्षमता अपयश झाकायचं. त्यासाठी सरकारने एकच काम केलं अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना मदत करण्याची त्याच्यामध्ये जाणं आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकारकडे कुठला कार्यक्रम या कोविड महामारीमध्ये उद्ध्वस्त झालेल्या लोकांना कुठल्या प्रकारच्या योजना देण्यामध्ये सरकार समर्थ आहे. एकच फक्त सरकारकडे अध्यक्षामध्ये काम आहे. लोकशाहीच्या मंदिरामध्ये आमदारांची गुंडगामी करायची, त्यांना निलंबित करायचं. अध्यक्ष महोदय, सरकार एक कुठली काही जरी करत असली तरी आम्ही होऊ देणार नाही. आमदारांचं निलंबन जरी सरकार करत असेल अध्यक्ष महोदय, तरी या लोकशाहीच्या मंदिरामध्ये आमचा आवाज ते थांबू शकणार नाही. अध्यक्ष महोदय, जनतेमध्ये जाऊन आम्ही न्याय मागू, पण या सरकारला धडा शिकवला जाणार नाही असा इशारा आम्ही दिला. तर अध्यक्ष महोदय, पुष्कळ बोलण्यासारखं आहे. आज सभागृहामध्ये शेतीविषयक कायदा आणलेले आहेत. केंद्राला कायदा हेच काँग्रेस राष्ट्रवादी सरकार दिल्लीमध्ये असताना तत्कालीन कृषी मंत्री शरद पवारांनी आणलं होतं. याच महाराष्ट्र विधानसभेला तो कायदा स्वीकारला होता, पण सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना त्याचा विचार पडला. त्याला शेतकऱ्याच्या हितापेक्षा अध्यक्ष महोदय आपल्या कुठच्या टिकवणं महत्वाचं आहे हे काय नवीन कायदा तुम्ही करणार? या कायद्याला कुठं आधार नाही, या कायद्यातून शेतकऱ्याला कुठलं संरक्षण नाही. उलट केंद्र सरकारने अतिशय विचारपूर्वक शेतकऱ्याला संरक्षण देताना त्यामध्ये शेतीमाल उत्पादन वाढेल, उत्पादित मालाला त्या ठिकाणी संरक्षण मिळेल, उत्पादित मालाला संरक्षण देताना त्याला हमी भावाची त्या ठिकाणी हमी भावाचं संरक्षण मिळेल. त्यापेक्षाही अध्यक्ष महोदय, व्यापारीतून होणारी जी लूट आहे, ती लूट थांबवण्याचं महत्वाचं काम केंद्र सरकारनं आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी जे काम केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मुळात शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे सरकार कधीच संवेदनशील नव्हतं. राज्य सरकारने कधीच संवेदना शेतकऱ्यांप्रती दाखवल्या नाही अध्यक्ष महोदय. आणि आज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 वर्ष अध्यक्ष महोदय
या सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादी ताब्यात असणाऱ्या मार्केट कमिट्या त्या ठिकाणी शेतीमालाची विक्री होण्यापेक्षा ते बंद ठेवण्यामध्ये धन्यवाद मानले. आणि आज कोट्यावधी रुपयाचं अब्जावधी रुपयाचं नुकसान आमच्या शेतकरी बांधवांच्या राज्यामध्ये झालं. आज त्या शेतकऱ्याला अध्यक्ष मोदी कर्जबाजारी झाला. त्याला कोण मदत करणार? नवीन कायदे आणून काही शेतकऱ्याला मदत होणार आहे अध्यक्ष मोदी? उलट नवीन कायद्याच्या निमित्तानं शेतकऱ्याला आणखी तुम्ही या ठिकाणी कोणतं करणार आहात, उद्ध्वस्त करणार आहात, त्याला नागवणार आहात अध्यक्ष मोदी. आणि म्हणून अध्यक्ष मोदी या सरकारकडून अपेक्षा काय करायची? आज दुधाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था काय? मागचं सरकार अध्यक्ष मोदी युती सरकार असताना माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस साहेब होते, आमचे तत्कालीन अध्यक्ष नाना होते. आग्रहानं अध्यक्ष मोदी आपण दुधाला हमी किंमत द्यायचं सरकारला महत्वाचा निर्णय घ्या. अनुदान केलं अध्यक्ष मोदी आणि दूध संघाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचं त्या ठिकाणी अध्यक्ष मोदी काम करतात. आज काय आज दूध हुंडीच्या नावाने मिळणार अनुदान अध्यक्ष महोदय सरासरी दूध संघाचे लोक लागतात. मुठभर लोकांच्या हातामध्ये दूध उत्पादन असते, मोठं दूध उत्पादन आहे, दुधाची प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. अध्यक्ष महोदय आज शेतकऱ्याला 15 रुपये पडतात, 35 रुपये. अध्यक्ष महोदय आमच्या शेतकऱ्याला 35 रुपये लिटर भाव मिळाला पाहिजे ही आमच्या निमित्तानं आहे. कसा द्यायचा, कोणत्या पद्धतीने द्यायचा अध्यक्ष महोदय? अनुदान द्या, 10 रुपये अनुदान द्या. खात्यामध्ये अनुदान देण्याची प्रक्रिया माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू केली होती. दोन्ही सभागृह आज आमच्या राज्यात शेतकरी हवाली झाले. 15 रुपये अध्यक्ष दुधाळ भाव म्हणजे काय करणार शेतकरी? आत्महत्या करण्यापलीकडे पर्याय नाही. आणि शेतकरी आत्महत्या अध्यक्ष महोदय या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये वाढत चालले आहेत. हे उदाहरण चित्र अध्यक्ष महोदय आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून अध्यक्ष महोदय एक तर विम्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना पूर्णतः वायर दिले. या सरकारने गेल्या वर्षी शेतकऱ्यांकडून 5,000 कोटी रुपयाचा विम्याचा हप्ता घेतला आणि आपल्या अध्यक्ष महोदय फक्त 1200 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. अध्यक्ष महोदय सरसपणे शेतकऱ्याची लूट विमा कंपनी करते. राज्यातल्या कृषी मंत्र्यांच्या विमा कंपन्यांकडून अध्यक्ष महोदय शेतकऱ्याची लूट होते. शेतकरी वाऱ्यावर आहे. अध्यक्ष महोदय ते विमा कंपन्याला चाप लावण्यास सरकार तयार नाही. हप्ता वसुली चालू आहे विमा कंपन्यांकडून असेल. अध्यक्ष महोदय बियाणा कंपनी कोण असेल, खताने कंपनी कोण असेल, अध्यक्ष महोदय मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करीन. 15,000 कोटी रुपयाची खताची सबसिडी रोलबॅक त्या ठिकाणी देऊन खताच्या किमती स्थिर ठेवण्याचं काम केंद्र सरकारने केलं. अध्यक्ष महोदय राज्य सरकारची योगदान काय? राज्य सरकारने आता कोणता निर्णय केला अध्यक्ष महोदय की ज्यामुळे शेतकऱ्याला त्या ठिकाणी सहायता मिळेल, शेतकऱ्याला त्या ठिकाणी आधार मिळेल? आणि म्हणून अध्यक्ष महोदय फक्त वसुलीचं काम करू. एका बाजूला कोविडचं कारण सांगून अधिवेशन घ्यायला जात, अधिवेशन 2 दिवसाला घ्यायचं. मंत्रालयामध्ये अध्यक्ष महोदय सर्रासपणे मंत्र्यांच्या भ्रष्टाचारातून राज्याची लूट सुरू आहे. आज खरं म्हणजे श्वेतपत्रिका काढण्याची आम्ही मागणी करतो की मागच्या वर्षभरामध्ये मग ते नगरविकास खाता असेल, महसूल खाता असेल, जलसंपदा खाता असेल, या सगळ्या खात्यामधून किती रक्कम अदा झाल्या, किती कॉन्ट्रॅक्टमध्ये पेमेंट झाले, किती त्या ठिकाणी निर्णय झाले, कशा प्रकारचे निर्णय झाले, त्याचा लाभ कोणाला झालाय म्हणून त्याचं जनतेला महाराष्ट्राचे कळू द्या. कोविडमध्ये खायचं काम चालू आहे, फक्त जनतेला उपयोगी करण्याचं काम चालू आहे. मित्र या ठिकाणी मुद्दा आपल्याला सांगितलं पाहिजे. मंत्री उपाशी, जनता उपाशी अध्यक्ष महोदय अशा प्रकारची या सरकारची अवस्था. तर म्हणजे मला शिवसेनेचा आशय विम्याच्या बाबतीमध्ये बोलत असताना अध्यक्ष महोदय या विमा कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेने मोर्चा काढला. विमा मिळाले म्हणून मोर्चे काढले, ऑफिस तोडलं. आज अध्यक्ष महोदय स्वाभिमान
शेतकऱ्याबद्दलचा जे अध्यक्ष महोदय वेगळी प्रेम आता समोर आलेलं आहे. आज शेतकऱ्यांची सरासरी विभाग कंपनी लूट होताना आज फक्त आमची शिवसेना बघायची भूमिका घेते, कारण आम्ही आमचं सगळं दायित्व दुसऱ्याच्या दारामध्ये गाण दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, सत्तेसाठी लाचार झालेली जी मंडळी आहे, फक्त खुर्च्या टिकवणं एवढाच एक कलमी कार्यक्रम आहे. तिकडे शेतकरी बिहायला आहे, जनता बिहायला आहेत, एमपीसीचे मुलं आमच्या आत्महत्या करतायत, त्यांच्याकडे पाहायला कोणी तयार नाहीत. दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला अध्यक्ष महोदय, लक्ष त्यांच्याकडे पाहायला कोणाला लक्ष नाही. अध्यक्ष महोदय, एकच कार्यक्रम चाललाय, फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कसा त्रास द्यायचा, भाजपाच्या आमदारांचं सदस्यत्व कसं निलंबित करायचं, एवढं फक्त प्लॅनिंग चाललेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, यांनी किती मनसुबे रचले तरी आम्ही या कारवाईला खचून जाणार आम्ही कार्यकर्ते नाही आहे. नव्या उमेदीनं जनतेपुढे जाऊ आणि या सरकारचा चेहरा उघडा पाडू, अशा प्रकारचा इशारा या सरकारला आम्ही देऊ इच्छितो. मी खरं म्हणजे विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो की सभागृहामध्ये नव्हे तर सभागृहाच्या बाहेर विधानसभेच्या आवारामध्ये आपण आमचा आवाज सरकार दाबण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी आपण आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. आमची भूमिका प्रसार माध्यमांच्या माध्यमातून, अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून ही जनतेपर्यंत जाईल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. सरकारच्या कृतीचा जाहीरपणे निषेध करतो अध्यक्ष महोदय आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजपा. सन्माननीय सदस्य चंद्रकांत पाटील सर, तुम्ही सन्माननीय सदस्य जयकुमार गोरे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या आघाडी सरकारनं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलण्यासाठी जरी बंदी घातली असली, सगळे कायदे धाब्यावर बसून सगळ्या लोकप्रतिनिधींचं तोंड बंद करण्याचं काम त्यांनी केलं असलं तरी सुद्धा आपण या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, ओबीसीचे प्रश्न, मराठा समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी आपण या ठिकाणी आज उपलब्ध करून दिली. म्हणून अध्यक्ष महोदय आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. या अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न आता सरकारसमोर येतील आणि त्याला न्याय मिळेल अशा पद्धतीची भावना सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये असते. पण कालपासून आपण बघतोय, किंबहुना अधिवेशन चालू व्हायच्या आदल्या दिवसापासून हे अधिवेशन कशा पद्धतीनं गुंडाळता येईल, ओबीसीच्या प्रश्नावर कशा पद्धतीनं विरोधी पक्षाला बोलता येणार नाही, शेतकऱ्याच्या प्रश्नावर कशा पद्धतीनं विरोधकांचा आवाज बंद करायचा, याच्यासाठी 5-5 तासाची कॅबिनेटची बैठक अध्यक्ष महोदय झाली. आणि त्या बैठकीमध्ये नियोजन झालं की उद्या कशा पद्धतीनं या विरोधी पक्षाला अडवायचं, विकासाच्या कामाची भूमिका नाही, या राज्यामध्ये काय केलं पाहिजे याची भूमिका नाही, फक्त विरोधी पक्षाला कशा पद्धतीने अडवलं पाहिजे याचं नियोजन करण्यासाठी सरकारी पक्षाला 5-5 तासाची कॅबिनेट बैठक घ्यायला लागते. त्याचं मला कालच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं बोलणार की काल सभागृह व्यवस्थित चालू होतं आणि हे चालू असताना सभागृहामध्ये आपण बघितलं असेल सत्ताधारी पक्षाच्या पुढच्या बाकावरचे नेते मंडळी एकमेकाला खुणवायचा कार्यक्रम चालू होता. आणि या महाराष्ट्राचे ओबीसी समाजाचे नेते म्हणून घेणारे छगन भुजबळ, ज्यांनी आजपर्यंत ओबीसी समाजाचा उपयोग, ओबीसी समाजाच्या ताकदीचा उपयोग सर्वसामान्य ओबीसी समाजासाठी कधी केला नाही, त्यांनी फक्त या ओबीसी समाजाला
आपली ताकद वाढवण्यासाठी आणि आपलं महत्व वाढवण्यासाठी आपले मंत्रीपद टिकवण्यासाठी या छगन भुजबळ आणि ओबीसी समाजाचा वापर करण्याचं काम केलेलं आहे आणि त्या छगन भुजबळाची ढाल करून आजपर्यंत या आघाडी सरकारनं ओबीसी समाजावर अन्याय करण्याचं काम केलेलं आहे। या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काल जेव्हा ओबीसी समाजाची भूमिका आदरणीय फडणवीस साहेब मांडत होते आणि या ओबीसी समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देता येईल, आरक्षण गेलं याला जबाबदार कोण होतं, याच्यापेक्षा आरक्षण पुढे कसं देता येईल या संदर्भातली भूमिका आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सभागृहामध्ये मांडत होते आणि ती भूमिका मांडत असताना सरकारच्या मुळे आरक्षण गेलं अशा पद्धतीची भूमिका सभागृहाच्या समोर येऊ नये, महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येऊ नये म्हणून पुन्हा एकदा या आघाडी सरकारनं ओबीसीचा चेहरा असणाऱ्या छगन भुजबळांना उभं केलं आणि हे छगन भुजबळ मला समजत नाही, ज्या ओबीसी समाजाच्या ताकदीवर हे छगन भुजबळ महाराष्ट्राचे नेते म्हणून फिरतात, त्या ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्याची भूमिका घेण्याच्या ऐवजी, त्या ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका घेण्याच्या ऐवजी ते या सरकारला वाचवण्याचं काम, या सरकारचा चेहरा वाचवण्याचं काम ते छगन भुजबळ करत होते। काल सभागृहामध्ये एवढा जवळजवळ 12 सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला तरी सुद्धा संयमाची भूमिका आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडली नाही आणि या सभागृहाच्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं ज्या घटना झाल्या याची भूमिका मांडली, फडणवीस साहेबांनी सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर मांडलेल्या नाहीत, पण अध्यक्ष महोदय मी सांगेन की ज्या पद्धतीनं भास्करराव जाधवांनी अध्यक्षस्थानावर बसून ज्या पद्धतीची भूमिका मांडली आणि ज्या गोष्टी घडल्याच नव्हत्या त्या गोष्टी सभागृहात सांगितल्या, महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जातील अशा पद्धतीची व्यवस्था केली, त्या लबाड भास्कर जाधवांचा मी मनापासून पहिल्यांदा निषेध करतो आणि भास्करराव जाधवांनी या विधानसभेच्या अध्यक्षांच्या पदाला काळीमा फासण्याचं काम केलं असेल तर ते भास्करराव जाधवांनी केलं। त्या भास्करराव जाधवांनी विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीचा अवमान केला, ज्या खुर्चीचं महत्व या महाराष्ट्रातलं सर्वोच्च पद, या खुर्चीचं महत्व आहे, ज्या पदाचं महत्व आहे, त्या पदाच्या गरिमेला काळ फासण्याचं काम भास्करराव जाधवांनी त्या खुर्चीवर बसून लबाड बोलून, खोटं बोलून केलं, याचा आम्ही निषेध करतो। अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये बोलत असताना अध्यक्षांची भूमिका ही दोन्ही सदस्याची बाजू सांगण्याची, ऐकून घेण्याची आणि त्यावर निर्णय देण्याची असते, पण जेव्हा सभागृहामध्ये घडलेल्या घटनेचं कथन भास्करराव जाधव करत होते तेव्हा ते कथन करत असताना एका राजकीय पक्षाचा लबाड कार्यकर्ता या पद्धतीनंच ते स्वतःची भूमिका मांडत होते। ती भूमिका मांडत असताना मला आई बहिणींना शिव्या दिल्या म्हणून सांगत होते। माझी त्यांना विनंती आहे, आपण जर खरेच असाल तर आई बहिणींना शिवी दिली असेल म्हणून एकदा आपण आपल्या मुलाच्या याच्यावर हात ठेवून आपण सांगा की आम्हाला आई बहिणींना शिवी दिली, पण शिवी कुणी दिली? फडणवीस साहेबांनी सांगितलं नसलं तरी मी सांगतो, शिवी भास्करराव जाधवांनीच दिली। ती शिवी मी इथं सांगू शकत नाही, शिवी इथं सांगता येत नाही, कारण त्यांना शिवी देता येते ती सभागृहासमोर आणि लोकांच्या समोर सांगण्यासारख्या भाषेतली शिवी ती नव्हती। तेव्हा मी आपल्याला या निमित्तानं सांगणार आहे, या सभागृहामध्ये फक्त विरोधी पक्षाला अडवायचं, विरोधी पक्षाची भूमिका मांडू द्यायची नाही, ओबीसीच्या समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडू द्यायची नाही, मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडू द्यायची नाही। या सभागृहामध्ये सरकार निवडून येतानाची जी शेतकऱ्यांना आश्वासन दिली होती त्या आश्वासनाची चर्चा झाली नाही पाहिजे, त्यांनी काय भूमिका मांडली होती याची चर्चा नाही झाली पाहिजे। कर्जमाफी देत असताना हे सरकार, आघाडीचं सरकार बांधावर गेलं होतं, निवडणुकीमध्ये बांधावर गेलं होतं आणि बांधावर जाऊन शेतकऱ्याशी चर्चा करून त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलं होतं त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये आम्ही देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती। मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, या दोघांनी भूमिका घेतलेली होती आणि गेल्या 15 महिन्यापासून अधिवेशन, ज्या प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक वेळी हे दोघंही सांगतात आम्ही देणार आहे,
आम्ही देणार आहे, पण आज अखेर त्या शेतकऱ्यांना तो 50,000 रुपये देता आले नाही त्या सरकारला. अध्यक्ष महोदय, या सरकारचे उपमुख्यमंत्री, या सरकारमधले सगळेच मंत्री महोदय जेव्हा जेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर आणि शेतकऱ्याकडे आणि जनतेकडे मतं मागायला जात होती, तेव्हा आम्ही शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती. वीज बिल माफ करायचा विषयच बाजूला, पण शेतकऱ्यांची विजेची कनेक्शन कापायचं काम या सरकारनं केलं. शेतकऱ्यांच्याकडून जबरदस्तीनं वीज वसूल करण्याचं काम, वीज बिल वसूल करण्याचं काम केलं. वीज बिल वसूल तर केलं, शेतकऱ्यांची वीज कट केली अध्यक्ष महोदय. पण ही शेतकऱ्यांची वीज कट करत असताना आता तर अख्खी गावाच्या गावं अंधारात टाकायचं काम या सरकारनं केलंय. शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीचं वीज कनेक्शन कट केली, पाण्याची वीज कनेक्शन कट केली. आणि शेतकरी आणि जनता पाण्यासाठी वीज कनेक्शन जोडा म्हणून या सरकारच्या पाठीमागे लागते, लोकप्रतिनिधीच्या पाठीशी लागते. पण अध्यक्ष महोदय, या सरकारला दयामाया नाही. हे सरकार ते भूमिका घेत नाही. अधिवेशन चालू असताना सुद्धा कधी त्यांना भीती वाटली नाही की आपल्याला विरोधक विचारतील आपण लाईट कनेक्शन कसं काढायचं. हे सरकार हे निर्डावलेले सरकार आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारं सरकार आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यांनी आता या ग्रामपंचायतीची वीज कनेक्शन काढून गावाच्या गावा अंधारामध्ये टाकलेली आहेत. या सरकारचा जाहीर निषेध या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी करतो. आपण बघितलं असेल, या प्रत्येक आघाडीवर प्रत्येक ठिकाणी हे सरकार फक्त विरोधकांचं आवाज दाबण्याचं काम करते. शेतकऱ्यांचं यांना काही पडलं नाही. या सरकारमधल्या प्रत्येक मंत्र्याला हे सरकार कधी जाईल, आपण किती दिवस मंत्री आहोत, आपण या खुर्चीवर किती दिवस बसणार आहोत, याच्याबद्दल बिलकुल खात्री नाही. हे सरकार उद्या जाते, 8 दिवसांनी जाते का 15 दिवसांनी जाते, 2 महिन्यानं जाते, अशा पद्धतीची प्रत्येकाची भूमिका आहे. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय यांचं म्हणणं आहे, जोपर्यंत आपण खुर्चीवर आहे, कधी जाईल माहिती नाही. आणि जोपर्यंत आपण खुर्चीवर आहे तोपर्यंत जेवढं काय मिळतंय तेवढं आपण मिळवायची भूमिका हे सरकार मधले मंत्री घेतात. त्यांना दुसरं कुणाचंही देणं घेणं नाही. फक्त आपला खिसा भरायचं काम हे सरकारचे मधले मंत्री अध्यक्ष महोदय करतायत. म्हणून मला अध्यक्ष महोदय या निमित्तानं सांगायचं, ज्या ज्या लोकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आला त्यावेळी या सरकारची भूमिका असते की हे केंद्रामुळे झालं नाही. ओबीसी समाजाची आरक्षणाची भूमिका आली, केंद्रामुळे झालं. जेव्हा जेव्हा या राज्यामध्ये काही काही घडतं तेव्हा तेव्हा अध्यक्ष महोदय ही सगळी मंडळी केंद्राकडे बोट दाखवायचं काम करते. अगदीच काय नाही झालं तर केंद्राकडून जीएसटीचे पैसे आले नाहीत म्हणून आम्ही हे काम करू शकलो नाही, अशा पद्धतीची भूमिका अध्यक्ष महोदय सरकार घेते. या सरकारला जर आपल्याला स्वतःचं राज्य चालवायची क्षमता नसेल, प्रत्येक वेळी जर अध्यक्ष महोदय यांना केंद्राकडे बोट दाखवून आपल्या स्वतःचं कातडी वाचवायचं काम करायचं असेल तर अध्यक्ष महोदय या सरकारला सत्तेमध्ये राहण्याचा कुठला अधिकार अध्यक्ष महोदय नाही. आणि जर आपल्याला सरकार चालवायची क्षमता नसेल तर दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण या सरकारमधून बाजूला व्हावं, अशा पद्धतीची भूमिका अध्यक्ष महोदय सरकारने घ्यावी अशी आमची या निमित्तानं अध्यक्ष महोदय मागणी. या सरकारच्या प्रत्येक भूमिकेबद्दल अध्यक्ष महोदय शंका, या सरकारनं आतापर्यंत ज्या ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या अध्यक्ष महोदय आहे ना वेळ, अध्यक्ष महोदय या अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय पाठीमागच्या 5 वर्षात फडणवीस साहेबांचं सरकार होतं तेव्हा सुद्धा अध्यक्ष महोदय किमान बोलायला संधी मिळत होती, प्रश्न मांडायला संधी मिळत होती, न्याय मिळत होता, अशा पद्धतीची भूमिका. पण मी सांगतो, पहिल्या 5 वर्षामध्ये आघाडी सरकारमध्ये मी आमदार होतो, मुख्यमंत्री आमच्या जवळचे होते, तरी सुद्धा अध्यक्ष महोदय जनतेला न्याय देता आम्हाला आला नव्हता. पण फडणवीस साहेबांचं सरकार असताना, विरोधात असताना सुद्धा अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या हिताचा जेव्हा जेव्हा प्रश्न घेऊन गेलो तेव्हा तेव्हा फडणवीस साहेबांनी न्याय द्यायचा अध्यक्ष महोदय भूमिका घेतली. तेव्हा अध्यक्ष महोदय किमान आता आपण बोलून देत आहे, आत आवाज आहे आमचा कोण ऐकत नाही, किमान आपल्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे, वंचितांचे, ओबीसींचे, मराठ्यांचे अध्यक्ष महोदय प्रश्न मांडण्याची संधी या निमित्तानं आपण उपलब्ध करून दिली. म्हणून अध्यक्ष महोदय आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि अध्यक्ष महोदय अनेक सदस्यांना आपली मतं मांडायची आहे, माझ्याकडे बोलण्यासारखे अध्यक्ष महोदय अजून खूप मुद्दे आहेत, पण सगळ्यांना संधी मिळावी म्हणून आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय कुमार जी,
हाऊसमध्ये तुम्हाला 20 मिनिटं देतो, 25 मिनिटं देतो, इथेही तुम्हाला 25 मिनिटं दिली. सन्माननीय सदस्य, माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अध्यक्ष महाराज, आज या ठिकाणी अभिरूप विधानसभा आपण आयोजित केली. काल खरं म्हणजे सभागृहामध्ये जे काही झालं ते सभागृहात घडलेलं नाही, तर ते अध्यक्षाच्या केबिन मध्ये घडलंय. सभागृहामध्ये त्याच्यापेक्षाही अधिक वातावरण तापलेलं असायचं. मला अनेक वेळा आठवतं 1985 साली मार्चच्या अधिवेशनामध्ये शरद पवार साहेब हे विरोधी पक्ष नेते होते आणि त्यावेळेला काळ्या ज्वारीचा प्रश्न आला आणि त्या काळ्या ज्वारीवरून विरोधी पक्षाचे सर्व आमदार, जवळजवळ सर्व आमदार व्यासपीठावर गेले होते. अध्यक्षाची खुर्ची टकटका हलवली होती. इतकंच नव्हे तर अध्यक्षाला बाजूला सारून त्या ठिकाणी शंकररावजी जगताप साहेब अध्यक्ष होते, त्याला उठून दिलं, त्यांच्या जागेवर बसले. तरी त्यावेळेला इतक्या आमदारांना सस्पेंड केलेले नव्हतं. इतका गदारोळ होऊन सुद्धा काल तर फक्त एक संजय कुठेनी माईकला 2दा-3दा हलवलंय. माईक बाहेर नाही फेकला, तो हलवलाय, फक्त हलवलाय. समोरून बाजूला करायचा प्रयत्न केला, खरं ऐकून घेत नाही म्हणून. आणि त्यामुळे जर अशी परिस्थिती जर निर्माण झाली सभागृहामध्ये, तर अध्यक्षाचं तालुक्यावरचं काम असतं की सभा एक 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं तहकूब करायची. अध्यक्षाच्या दालनात विरोधी पक्षांना बोलून समजुतीचा विचार करायचा असतो. पण काल जवळजवळ त्यांनी ठरवलंच होतं की भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त आमदार हे सस्पेंड केले पाहिजे. ते कारण शोधत होते. हे छोटस कारण सुद्धा त्यांना पुरलंय. आणि सभागृहात जर एका आमदाराने बाई हिसकला तर 12 आमदाराचा काय संबंध येतो. आणि म्हणून मुद्दाम जाणीवपूर्वक 12 आमदारांना त्यांनी सस्पेंड केलंय. खरं म्हणजे ज्याला परिस्थिती ही सभा दोन्ही बाजूचे सदस्य एकमेकांच्या समोर घोषणा देतात, उभे राहतात, त्यावेळेला मुख्यमंत्री उभे राहून बोलतात, शांत करायचा प्रयत्न करतात. मी अनुभवलाय. देवेंद्रजी अनेक वेळेला असा प्रसंग निर्माण झाला तर उभे राहायचे, ताडकर उभे राहायचे आणि तर ती परिस्थिती निवडायचे. आमचे मुख्यमंत्री तर जागेवर हल्लेच नाही. अर्ध पुतळा ठेवावा, अर्ध पुतळा ठेवावा तसे बसलेले होते. काही प्रतिक्रिया नाही. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी ठरते की त्याने अशा परिस्थितीमध्ये उभं राहून दोन्ही बाजूच्या सदस्यांना शांत करायचं. कारण ते सभागृहाचे नेते आहे. सभागृहाचे नेते आहे की नाही? मग सभागृहाचे नेते असतील तर दोन्ही बाजूच्या सभासदांना सांगण्याची जबाबदारी कोणाची? एकीकडे आम्ही परिवाराचे प्रमुख मानतो, सारा महाराष्ट्राचे प्रमुख मानतो, आणि दुसरीकडे सभागृहात फक्त विरोधी पक्षाचं ऐकून पण घेत. मला आठवत आहे की बऱ्याच वेळेला आमचे राधाकिशन विखे पाटील सुद्धा विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी एखादा मुद्दा उचलला, अजितदादा उभे राहायचे, जयंतराव पाटील उभे राहायचे, आणखी 2-3 आमदार उभे राहायचे. त्याने आपण एक मिनिट संधी देत होतो.
हे तर 10-10, 5-5 मिनिटं बोलत होते आणि जर त्यांना संधी मिळाली तर अर्धा तास, एक तासही बोलायला आपण त्याला विरोधी पक्ष म्हणून संधी देत होतो. कारण विरोधी पक्षाची भूमिका सरकारमध्ये महत्वाची असते. विरोधी पक्ष सोडून सरकार चालू शकत नाही. हे आता जे चालवतात ना, हे विरोधी पक्षाचा सोडून चालवणारं सरकार हे कोणाला बोलतात, कोणाला सांगतात? अशा प्रकारचं खरं म्हणजे आज काय वाटतं माहित नाही, असं सरकार चालवतं. सभागृहात मध्ये बसू नये अशी अवस्था आहे. काही कारण नसताना 12 आमदारांना सस्पेंड केलं. कोणाचा राग कोणावर काढतात? राजकीय काम तुमच्या ते आपसात मतभेद असतील, अध्यक्षाची निवडणूक करायची नाही, एका पक्षाचा आग्रह करायचे म्हणून दुसरे 2 पक्ष करत नाही, तो राग तुम्ही आमच्या आमदारावर काढताय. 12 आमदार आमचे होत नाही विधान परिषदेचे म्हणून 12 सस्पेंड करताय. आणि ते वर्षभर असं काय गुन्हा केला त्यांनी? तपासा जर आतापर्यंतच्या सगळ्या फायली, आतापर्यंत ज्या वेळेला सस्पेंडची वेळ आली त्यावेळेला किती केले आणि किती वेळा किती दिवसासाठी केले. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की कालचा प्रसंग हा इतका सभागृहातला प्रसंग एवढा नव्हता. ते तिथं CCTV आहेत, कॅमेरा आहेत, तपासा त्याच्या. अध्यक्षाच्या दालनात काय झालं मला माहित नाही, पण ते कारण तुम्ही देताय. अध्यक्ष महोदय, या सरकारमध्ये आज शेतकऱ्याकडे त्यांचा दुर्लक्ष आहे, कामगाराकडे दुर्लक्ष आहे. आज सगळ्या बाबतीमध्ये पिछाडी चालली आणि हे मोर्चे पण काढतात. आज शेतकऱ्याच्या दुधाचा प्रश्न आम्ही वारंवार मांडतोय, वारंवार सांगतोय. मागचं सरकार होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्याला दुधाचा प्रश्नाचं एकदा नाही 4 वेळा मिटिंगा केल्या, 4 वेळा मिटिंगा केल्यात. सहकारी संस्थांच्या अध्यक्षांना बोलवलंय, खाजगी लोकांच्या नेत्यांना बोलवलंय. त्यात खाजगी उद्योग असू दे नाही तर एक मिनिट इथं फोटोग्राफरला अलाउड आहे, इथं फोटोग्राफरला अलाउड आहे, आत अलाउड नाही. आत अलाउड नाही. अध्यक्षांनी आदेश दिले असते, अध्यक्षच नाही. तुम्ही आत सभागृहात आत चला. तिकडे घेऊन जा.
आवाज को बंद नहीं कर सकते। विधानसभा जारी रखेगी, जारी रहेगी, यहाँ जारी होगी। आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही। आम्ही या ठिकाणी विरोध करणार, सरकारच्या विरोधात बोलणार, भ्रष्टाचारांना उघड पाडणार, भ्रष्टाचारांचे गुरखे फाडणार। त्यामुळे आम्ही आता या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू करतोय। आपण प्लीज आम्हाला या ठिकाणी सगळ्या मीडियाने सहकार्य करावं। सर माध्यमांची सुद्धा मुस्कट दाबी केली जाते। एकूणच ज्या प्रकारे तुमच्यावर, ज्या प्रकारे माध्यमांवर पोलिसी हत्या आणि सांगण्यात येत आहे की अध्यक्षांचा आदेश आहे असं सांगून माध्यमांना ढकलाढकल जी केली जाते हे पूर्णपणे चुकीचं आहे। ही तानाशाही आहे। या ठिकाणी अक्षरशः आणीबाणी लावण्यात आली आहे। तुम्ही सर आता इथे सभागृह चालवणार, काय कामकाज कराल? इथे चालवणार। तुम्ही आता आम्हाला सहकार्य करा। चला चला सगळे झालं 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 ते बोलणार आहेत पाठी चला पाठी